flower. Flowers may have a long or a short stalk called a pedicel. Second point, one end of the pedicel is attached to the stem. एक जो एंड असतो पेडिसेलचा तो कशाला अटॅच झालेला असतो तर स्टीमला अटॅच झालेला असतो. नेक्स्ट थर्ड पॉईंट, द अदर एंड इज एक्सपांडेड अँड सोलन. इट इज कॉल्ड द रिसेप्टॅकल. दुसरा जो एंड आहे तो कसा असतो एक्सपांडेड म्हणजे विस्तारित आणि सोलन मीन्स फुगलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो रिसेप्टॅकल. नेक्स्ट फोर्थ पॉईंट, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लावर. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम हे जे आहेत ते फ्लावरचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्याच्यामधला पहिला आहे कॅलिक्स. इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कव्हर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स. जेव्हा फुलाची बर्ड स्टेज असते तेव्हा जे पेटल्स असतात ते कव्हर झालेले असतात, ते लीफ लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणतो सेपल्स. सेकंड पॉईंट, दे आर ग्रीन इन कलर. ते कसे असतात तर ग्रीन कलरचे असतात, हिरव्या कलरचे असतात. आणि दे फॉर्म कॅलिक्स आणि त्याच्यापासून कॅलिक्स फॉर्म होतो. नेक्स्ट पॉईंट, कोरोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. हे करोला जे आहे ते कलरफुल मीन्स रंगचा जो भाग आहे तो त्यांनी बनलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो पेटल्स. एक्झाम्पल आहे हिबिस्कस म्हणजे जास्वंद, कनेर, रोज हे त्याचे एक्झाम्पल आहेत कोरोलाचे. अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. अँड्रोशियम हे एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलाचा. नेक्स्ट पॉईंट, इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन आणि हे स्टेमननी बनलेलं आहे. थर्ड, स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. स्टेमन जे आहे ते अँथर आणि फिलामेंट या दोघांनी बनलेलं आहे. गायनोशियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. गायनोशियम म्हणजे हे एक फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि हा तो फ्लावरचा आहे. नेक्स्ट, दिस इज मेड अप ऑफ कार्पेस आणि हे जे बनलेलं आहे ते कार्पेसनी बनलेलं आहे. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि हे कार्पेल जे आहे ते बनलेलं आहे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, त्याला आपण कार्पेल म्हणतो.